नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। मुंबई में मराठी भाषा को लेकर सियासत तेज हो गई है। मराठी भाषा की अनिवार्यता का विरोध करने वाले रिक्शा चालकों के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना खुलकर मैदान में उतर आई है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मराठी रिक्शा चालकों को संगठित करने की मुहिम शुरू कर दी है। इस अभियान के तहत अब रिक्शाओं पर मुझे मराठी आती है जैसे बोर्ड लगाए जा रहे हैं ताकि मराठी भाषा को बढ़ावा दिया जा सके। इस मुहिम की शुरुआत गोरेगांव पूर्व स्टेशन परिसर से की गई, जहां मनसे कार्यकर्ताओं ने रिक्शाओं पर मैं मराठी बोलता हूं और मुझे मराठी समझ में आती है जैसे पोस्टर चिपकाए। मनसे का कहना है कि यह अभियान सिर्फ गोरेगांव तक सीमित नहीं रहेगा बल्कि पूरे मुंबई शहर में इसे चलाया जाएगा। वहीं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के मराठी अनिवार्यता के आदेश का मनसे ने स्वागत किया है। पार्टी का कहना है कि यह फैसला मराठी भाषा को मजबूती देगा। हालांकि मनसे ने चेतावनी भी दी है कि जो उत्तर भारतीय इस अभियान का विरोध करेंगे उन्हें सबक सिखाया जाएगा। महाराष्ट्रात रिक्षा चालकांना मराठी आली पाहिजे। आता जेव्हा सरकार याची सक्ती करते तेव्हा काही संघटनांकडून काही रिक्षा चालकांकडून 4 मे पासून संपावर जाण्याची घोषणा केली जाते। काय तुमची भूमिका आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात? मी आज गोरेगाव स्टेशनच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी अनेक उत्तर भारतीय, अनेक दक्षिण भारतीय जे या स्टँडवरून रिक्षाचा व्यवसाय करतात, अनेक वर्ष ते या मुंबईमध्ये राहतात, त्यांना मराठी बोलता येतं, ते मराठीमध्ये बोलतात। त्यामुळे माझी ह्या सगळ्या ज्या रिक्षा युनियन विरोध करतायत त्यांना मला असं वाटतं की कदाचित ते चुकीच्या मार्गाला जात आहेत। आज व्यवसाय असायला पाहिजे आमची भूमिका आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन जर मराठी शिकता आलं नाही तर शिकलं पाहिजे, हे माझ्या माननीय राजसाहेबांचं म्हणणं आहे। ते म्हणणं मांडण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी सुरुवात करतो की जो रिक्षाधारक उत्तर भारतीय असेल, महाराष्ट्राचा असेल, दक्षिण भारतातला असेल, तो रिक्षा चालवतोय, तो या ठिकाणी मराठीमध्ये बोलेल, येणाऱ्या नागरिकांना मराठीशी संवाद साधेल। हा कार्यक्रम आज पूर्ण मुंबईमध्ये आम्ही सुरू करतोय। आज गोरेगाव मालाड येथून आमची सुरुवात होते। तुम्ही ते स्टिकर केलंय, मी मराठी रिक्षावाला आपल्या स्वतःच्या हाताने मला मराठी समजते, मला मराठीमध्ये बोलता येते, माझ्या रिक्षामध्ये या आणि बसा, अशा पद्धतीचं आव्हान सर्व जनतेला ते या माध्यमातून करू पाहत आहेत। मला असं वाटतं की एक पाऊल या सगळ्या ज्या आज परप्रांतीयांच्या भाषेमधून ज्यांचा गळा ओकतायत, त्यांच्या आवाजाने बोलतायत, मला असं वाटतं की त्यांनी ही सुरुवात आपल्यापासून पण करावी, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला मान सन्मान हा त्यांच्याकडनं पण दिला जाईल। 4 तारखेला खऱ्या अर्थानं कसं आहे की त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की प्रताप सरनाईकांनी काय